ओके, मगाचं पहिलं लेक्चर लाईट गेल्यामुळे थोडंसं तो क्वेश्चन मध्ये ब्रेक झाला होता, त्याला आपण कंटिन्यू करूयात. मगाच्या क्वेश्चनला थोडंसं मी तुम्हाला ते फॉर्म्युले सांगत होतो, राईट? ते तुम्ही लिहून घेतलेले असतील. परत इथे मी रिपीट करतो, कुठल्या फॉर्म्युला आपण घेतलेला? मे बी सिम्बॉल्स काही वेगळे येतील, पण लॉग ऑफ ए रेस टू एम हा कुठला फॉर्म्युला असतो आपल्याकडं? एम इंटू लॉग ए. तो आपण असा रिव्हर्स मोडमध्ये यूज केला होता. आणि दुसरा कुठला होता? ए रेस टू लॉग बी टू द बेस ए. याचा आन्सर असतं बी. याला आपण या फॉर्मॅटमध्ये यूज केला आहे, राईट? त्या टाईपने तुम्ही त्या आन्सर पर्यंत पोहोचला होता. तुम्हाला काय काय टर्म्स मिळालेले बघा. परत इथं लिहितो. पहिला होता आपल्याकडं 25 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5, राईट? याचा आन्सर आपण पोहोचलेलो सेक स्क्वेअर एक्स प्रमाणे. सिमिलरली you can solve second one, 16 raised to log tan x to the base 4. इथं तुम्ही पोहोचणार आहे tan स्क्वेअर एक्स पर्यंत, राईट? आता जे विचारले ते बघा, काय विचारले आपल्याला? या दोघांचं सबट्रॅक्शन विचारलेलं. मग y इज इक्वल टू वी विल गेट सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, राईट? सो सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स काय असतो? ही बेसिक फॉर्म्युला आहे. वी गॉट y इक्वल टू 1. नाउ मेक डिफरेंशिएशन with respect to x. We will get answer dy by dx that is equal to 0. Right? Final answer is 0. 1 चा derivative 0 असणार आहे because 1 is constant value. Right? I think you finish this question. पुढचे एखादे नवीन नवीन टेबल्स इथे दिसायला लागलेत. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही करत जाल. फार काय त्यात डिफिकल्ट टास्क नाहीयेत. टेबल्स बघायचे आहेत, त्यातल्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे? डिफिकल्ट टास्क नाहीये, तुम्ही तिथपर्यंत 100% पोहोचाल. स्टील वी विल डू सम लाईक क्वेश्चन नंबर 4. टेबल तुम्हाला समोर घ्यावा लागेल, काय दिलेला आहे तो. किंवा मी पटकन इथं ड्रॉ करतो, जमते का बघतो ड्रॉ करायला. त्याला अननेसेसरी वेळ जाईल. ठीक आहे, थोडासा माझी लाईट गेल्यामुळे वेळ कमी आहे माझ्याकडं, त्यामुळे थोडंसं याला मी आता फास्ट करतोय. आय होप तुम्ही तुमच्या सगळ्यांसमोर टेक्स्टबुक असेल आणि या गोष्टी तुमच्या समोर असणार आहेत. मी मुद्दाम लिहून घेते, मी सारखं खाली बघायची गरज पडणार नाही. राईट. सो टू फंक्शन्स आर गिवन, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. त्यांचा डेरिव्हेटिव्ह पण दिलाय, एफ डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स, राईट? त्याचं मिनिंग काय आहे ते आधी समजून घ्या. की एफ ऑफ एक्स दिलाय, इथं एक्स पहिला कॉलम आहे तो एक्स आहे आपल्याकडे, राईट? 2 4 6. म्हणजे एफ ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 2 पुट कराल, पहिल्या रोचं मिनिंग, एक्सची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इथं 2 पुट कराल, म्हणजे एफ ऑफ 2 तुमचा 1 आहे, त्याचं मिनिंग हा 2 आहे. जर तुम्ही इथं पुट केला तर तुम्हाला मिळणार आहे एफ ऑफ 2 इज इक्वल टू 1. त्या 2ला तुम्ही पुढे पुट केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे? जी ऑफ 2 मिळणार, तर तुम्हाला 6 दिलाय फॉर एक्झाम्पल. या 2ला तुम्ही अजून इथं पुढे पुट केलं तर किती मिळणार? एफ डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी 2 टाकायचं आहे, त्याचा आन्सर तुमचं -3 दिलेलं आहे ऑलरेडी. आणि जी डॅश ऑफ इन्स्टेड ऑफ एक्स यू हॅव टू टेक 2 हियर. So if you take 2 here, so answer is 4. राईट? हे सगळे व्हॅल्यूज झाले 2 साठी. मग 4 साठीचे वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत अँड 6 साठीच्या तुम्हाला वेगवेगळ्या इथे व्हॅल्यूज दिसत आहेत. या टाईपचा पॅटर्न आपण फंक्शन मध्ये बघितला होता 11वी मध्ये, जो मी घेतला होता त्यावेळेला. FOG, GOF, ज्यात आपण किंवा मेन किंवा फंक्शन असेल तर एक्सच्या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट करतो
आणि ते फंक्शनचे आन्सर्स आपण फाइंड करत असतो, राईट? या टाईपने आपल्याला पुढे जावं लागेल. मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिले काय काय इथं आहे आपल्याकडे ते. ठीक आहे, आता विचारलं काय ते बघूयात. मी सॅम्पल म्हणून लिहिलेलं आहे. परत तुम्ही आता इथंच एक्सच्या ठिकाणी 4 टाकला तर एफ ऑफ 4 किती मिळणार तुम्हाला? 3. हा 4 इथं जीच्या ठिकाणी पुट करा. जी ऑफ 4 किती मिळणार आहे आपल्याला? 4. हा 4 इथं एफ डॅशला पुट करा. एफ डॅश ऑफ 4 हा तुम्हाला 5 दिलाय. अँड जी डॅश ऑफ 4 इट इज गिवन -6. आता 6 प्लेस करा सगळीकडं. हा 6 तुम्ही सगळीकडे प्लेस करा. म्हणजे एफ ऑफ 6 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. जी ऑफ 6 मिळणार आहे. and f dash of 6 we will get and g dash of 6 we will get. The answers are 5, 2, -4 and 7. Third row. Right? मुद्दाम या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहिलेल्या आहेत. आता काय विचारले बघा पहिला क्वेश्चन. हे क्वेश्चन्स मी तुम्ही लिहून घेतलेले असतील. त्यातला पहिला एखादा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात म्हणजे आपल्याला त्या नक्की काय विचारले कळेल. राईट? So what is asked? If r of x is equal to f of g of x, composite function fog, then find r dash of 2. r dash of 2 म्हणजे काय? जो r of x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आणि त्यात मग परत तुम्हाला 2 ची व्हॅल्यू x च्या ठिकाणी 2 प्लेस करायचं आहे. म्हणजे फर्स्ट तुम्हाला याला r dash of x काढावं लागेल, डिफरन्शिएशन. मग त्याचं डिफरन्शिएशन आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे? तर इथं नीट बघा. काय दिले आपल्याला? इट इज गिवन आर ऑफ एक्स. ते मी नेक्स्ट पेज वरती घेतो म्हणजे ते अजून तुम्हाला कम्फर्टेबली बघता येईल. ठीक आहे? व्हॅल्यूज थोड्याशा पुढे मागे होतील म्हणून मी त्याला घेईना, पण डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला वेळ लागणार आहे. सो आर ऑफ एक्स इज गिवन काय दिले आपल्याला? एफ ऑफ जी ऑफ एक्स. राईट? मग त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊयात कारण मला आर डॅश ऑफ एक्स वरती जायचंय. मग मला आर डॅश ऑफ काय करायचंय? 2 विचारलंय मला. राईट? सो रेग्युलर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे जसं एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एफ डॅश ऑफ एक्स. वाय चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? डीवाय बाय डी एक्स किंवा वाय डॅश. फर्स्ट लेक्चर तुम्हाला सांगितले. मग आर ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? आर डॅश ऑफ एक्स. राईट? आता राईट साइड इज कंपोजिट फंक्शन. आपलं ठरलंय कॉम्पोजिट फंक्शन असेल, 2-3 फंक्शन मिक्स असतील. सगळ्यात बाहेरच्या फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आधी घ्यायचा आहे. सगळ्यात बाहेर तुमचा एफ फंक्शन आहे. एफ या तुम्हाला जी ऑफ एक्स ला एक्स अजून करावं लागेल. मग एफ ऑफ एक्स मध्ये कन्वर्ट होईल. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी आपला जी ऑफ एक्स आहे. इंटू परत काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला एक्स म्हणले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचंय. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. जसं साइन ऑफ कॉस एक्स असतो त्या टाईप प्रमाणे किंवा कॉस ऑफ लॉग एक्स असेल. आपण त्या टाईपचे बरेच क्वेश्चन करत आलेलो आहे. काय काय मिळते आपल्याला आता? एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. एक क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केला तर पुढच्या गोष्टी तुम्हाला इझिली सॉल्व्ह होत जाणार आहेत. आणि आता जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा? जी डॅश ऑफ एक्स. रेग्युलर डेरिव्हेटिव्ह आहे. जसं आर ऑफ एक्सचा आर डॅश ऑफ एक्स आला तसा जी ऑफ एक्सचा जी डॅश ऑफ एक्स येणार तुमचा आर डॅश ऑफ एक्स. नाव पुट एक्स इज इक्वल टू आर डॅश ऑफ काय विचारले आपल्याला? आर डॅश ऑफ पुढे गेला क्वेश्चन 2. आर डॅश ऑफ 2 विचारले. मग पुट एक्स इक्वल टू 2 एव्हरीवेअर. व्हॉट वी विल गेट? आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ g of 2 and again g dash of 2. Now this value you will get from the table. आपल्याला g of 2 पाहिजे, g dash of 2 पाहिजे. g of 2 किती इथे आहे? g dash of 2 किती इथे आहे? म्हणजे 6 आणि 4 आपल्याला यूज करायचा आहे. इथे तुमचा येणार आहे 6, इथे येणार आहे तुमचा 4. बरोबर आहे का? g dash of 6 g of 2 नीट लिहितो तुला मी. g dash of परत जातो मागं. 6 and 4 यूज करायचंय. ठीक आहे. इथं तुम्हाला 6 यूज करायचंय, इथं 4 यूज करायचंय. हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आहे. तुम्हाला जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे. एफ डॅश अजून बाहेर आहे आपल्याकडं. राईट? म्हणजे या जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 6 प्लेस केली, जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 4 प्लेस केली. आता मला एफ डॅश ऑफ 6 पाहिजे. एफ डॅश ऑफ 6 किती आहे? एफ डॅश ऑफ 6 इथं आपण काढलाय. एफ डॅश ऑफ 6 -4 आहे. -4 प्लेस करा. -4 into 4
सो आन्सर इज -16. क्लिअर? रेग्युलर क्वेश्चन फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह प्रॉपर फाइंड करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह नीट तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि मग टेबल मधल्या व्हॅल्यूज तुम्हाला जस्ट बघून पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्हाला नाही वाटत फार काही डिफिकल्टी आहेत. 4 क्वेश्चन्स आहेत. अजून यातला एखादा आपण करून बघूयात. थर्ड करून बघूयात. थोडासा मोठा दिसतोय. थर्ड वन. इफ s of x is equal to f of 9 minus f of x, find s dash 4. s dash 4 आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. काय काय बघूयात आपण याच्यात. परत त्याला मी लिहितो वी आर हॅव्हिंग s of x is equal to f of g minus f of x. डिफरन्शिएशन करावं लागेल. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. का? कारण मला s डॅश ऑफ 4 विचारले, मला s डॅश ऑफ x साठी काढावं लागेल. सो s डॅश ऑफ x डेरिव्हेटिव्ह. सिमिलर पॅटर्न मगासारखंच. सगळ्यात बाहेरचं फंक्शन f आहे, तर आतमधल्या सगळ्याला तुम्ही x कन्सिडर करा. राईट? याचा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमचा? रेग्युलर f डॅश आतमध्ये काहीही असू देत. जी का 9 आहे? 9 येतो, सॉरी. 9 मायनस f ऑफ x. f ऑफ 9 मायनस f ऑफ x इथपर्यंत पोहोचला. ठीक आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण. पुढं काय येणार? ज्याला तुम्ही x अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 मायनस f ऑफ x असा तुमचा डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर झाला. सो नेक्स्ट एक एक रेग्युलर स्टेप, बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत चालल्यात. इथं 9 मायनस f ऑफ x इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे बघा. दोन टर्म आहेत, सबट्रॅक्शन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन ॲज इट इज राहणार. दोन्ही टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह निघणार. 9 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार तुमचा? 0, बिकॉज इट इज कॉन्स्टंट. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. फायनली वी गॉट s dash of x is equal to f dash of 9 minus f of x into मायनस f डॅश ऑफ x. कॅल्क्युलेशन प्रॉपर ठेवा. आता व्हॅल्यू पुट करा. मला s डॅश ऑफ किती पाहिजे? पुट x is equal to 4 and you will get s dash of 4. मग f डॅश 9 मायनस f ऑफ 4 पाहिजे आणि f डॅश ऑफ 4 पाहिजे. ठीक आहे. f ऑफ 4 कुठे? f ऑफ 4 इथं 3 आहे आणि f डॅश ऑफ 4 5 आहे. 3 and 5. ओके. सो वी विल टेक हिअर 3 इंटू इथे येणार आहे तुमचा 5. पुट व्हॅल्यूज that is f dash of 9 minus 3 is 6 into minus 5 multiplication. So now find f dash of 6. What is f dash of 6 is minus 4. F dash of 6 is minus 4. Right? So it is minus 4 into minus 5. So answer is 20. Right? तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचलेला असाल तर तिथे तुम्हाला गोष्टी सगळ्या समजत जातील. प्रॉपर स्टेप्स फॉलो करा. एक्झॅक्टली तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचणार, प्रॉब्लेम येणार नाही. सेम कन्सेप्ट. बघून लिहू नका प्रत्येक स्टेप, स्वतः सॉल्व्ह करा. सगळं एकदा नीट बघून घ्या कसं कसं सॉल्व्ह करत आहोत आपण. राहिले 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. काही डाऊट आलं तर तुम्ही नंतर मला विचारू शकाल. राईट? नेक्स्ट पुढचे असले बरेचसे क्वेश्चन मला दिसतात. त्यातला एखादा अजून आपण करूयात. क्वेश्चन नंबर 5. या एक्सरसाइजला बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे कारण त्यातल्या गोष्टी तुमच्या क्लिअरच झाल्या पाहिजेत. f dash of 3 is equal to -1. g dash of 2 equal to 5. g of 2 equal to 3. And y equal to f of g of x. मागच्या वर्षीच्या टेक्स्टबुक मध्ये आता आपण सॉल्व्ह केलेल्या क्वेश्चन मधले 70% क्वेश्चन्स नाहीयेत. 70 किंवा 80 पण म्हणा, हे फॉर्मॅटच नाहीयेत मागच्या वर्षीच्या टेक्स्टबुक मध्ये. ऑलरेडी तुमचं टेक्स्टबुक एनसीटी लेवलला अपग्रेड झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर सगळं स्कोरिंगचा चान्स अवेलेबल झालेला आहे. त्यामुळे प्रॉपर नीट सगळं सॉल्व्ह करा.
dy बाय dx at x इक्वल टू 2. याला मी उलट लिहितो, dy बाय dx at x इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू तुम्हाला विचारली आहे. तुम्हाला y दिलेला आहे, y इज FOG, f ऑफ g ऑफ x. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तुम्हाला dy बाय dx मिळेल. मग x ची व्हॅल्यू 2 पुट करायची आहे. आता मगाचा जो आपण क्वेश्चन केला त्यात फक्त तुम्हाला टेबलमध्ये व्हॅल्यूज दिल्या होत्या, याच्यात तुम्हाला सेपरेट सगळ्या व्हॅल्यूज दिल्या आहेत. क्वेश्चन फॉर्मॅट टोटली सेम. लेट स्टार्ट फ्रॉम द y इक्वल टू f ऑफ g ऑफ x. मेक differentiate with respect to x. dy by dx इक्वल टू g ऑफ x f. सो या g ऑफ x ला x कन्सिडर करा, रेग्युलर कन्सेप्ट. सो डेरिव्हेटिव्ह इज f डॅश. आतमध्ये काही असू द्या, तिथे f डॅशच येणार. इनटू डेरिव्हेटिव्ह ज्याला x म्हणलं आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. व्हॉट वी गॉट, f डॅश g ऑफ x. इथं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येणार आहे g डॅश ऑफ x, राईट. सो नेक्स्ट आपण काय करूयात, हा आपल्याला मिळालाय dy बाय dx. आपल्याला काय पाहिजे, ऍट x इज इक्वल टू 2 पाहिजे आपल्याला. ऍट x इक्वल टू 2 dy बाय dx ऍट x इक्वल टू 2. ही फक्त रायटिंगची मेथड आहे. ऍट x इक्वल टू 2 तुम्हाला 2 पुट करायचा आहे इन्स्टेड ऑफ x. सो f डॅश g ऑफ 2 इंटू g डॅश ऑफ 2. सी 2 व्हॅल्यूज. f डॅश g ऑफ 2 किती दिलाय, g ऑफ 2 दिलाय आपल्याला 3, राईट. इंटू g डॅश ऑफ 2 किती दिलाय आपल्याला 5 दिलाय क्वेश्चन मध्ये. f डॅश ऑफ 3 किती दिलाय तुम्हाला -1. आधी आपण हा g ऑफ 2 यूज केला जो 3 दिलेला आहे, देन g डॅश ऑफ 2 यूज केला जो 5 दिलाय. आता हा f डॅश ऑफ 3 यूज करतोय पण तो -1 दिलाय इंटू 5 दॅट इज इक्वल टू -5. प्रॉपर सॉल्व्ह करत गेलात तर तुम्ही इझिली या क्वेश्चन पर्यंत पोहोचणार आहात, कुठे प्रॉब्लेम येणार नाही, राईट. स्वतः सॉल्व्ह करा, प्रत्येक स्टेप बघून लिहू नका. सॉल्व्ह बाय युअर सेल्फ ओनली. डोंट राईट एव्हरी स्टेप्स बाय लुकिंग ऑन द स्क्रीन. इफ यू गॉट एनी प्रॉब्लेम देन ओनली यू हॅव टू सी ऑन द स्क्रीन, राईट. वेडअपचे बरेच क्वेश्चन्स आहेत. सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट वगैरे ते तुम्ही नंतर करा निवांत. पुढच्या काही क्वेश्चनकडे आपल्याला जावं लागेल. असा हा फर्स्ट एक्सरसाइज होता. यात बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण थोडंसं नेक्स्ट स्टेपकडे जाऊयात. नेक्स्ट कंटेंटकडे तुमचा जो 1.2 दिलेला आहे कन्सेप्ट, म्हणजे काय दिले आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. तुमचा फंक्शन चॅप्टर आपण घेतलेला होता 11th मध्ये. आता मे बी गजानन सरांनी जो त्यातला काही पार्ट रिवाइज केलेला आहे. फंक्शन, लिमिट, डिफरन्शिएशन. सो इनव्हर्स फंक्शनला तुम्ही यूज टू झालेला आहात. व्हॉट इज इनव्हर्स फंक्शन? सपोज साइन पाय बाय 6. पाय बाय 6 इज 30 डिग्री. सो साइन पाय बाय 6 किती असतो आपला 1/2. याला तुम्ही रिव्हर्स कसं लिहू शकता, साइन जातो राईट साइडला, म्हणजे पाय बाय 6 इज इक्वल टू साइन इनव्हर्स 1/2. याला जर तुम्ही अजून उलट लिहायचा प्रयत्न केला, RHS LHS ला घ्या, म्हणजे आपल्याला काय मिळाला, साइन इनव्हर्स 1/2 किती मिळाला आपल्याला, पाय बाय 6, राईट. हे झालं तुमचं मिनिंग इनव्हर्सचं. इट इज गिव्हन व्हॅल्यू, इट इज विथ नो व्हॅल्यू, साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2. आपल्याला काय मिळालं, साइन इनव्हर्स 1/2 इज इक्वल टू पाय बाय 6. इनव्हर्स म्हणजे काय, रिव्हर्स प्रोसेस. जसं लॉग आणि अँटीलॉग असतो, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सेम प्रोसेस. त्याला मी तुम्हाला असं लिहिलं की मला व्हॅल्यू पाहिजे कॉस इनव्हर्स. सेम घेतो पाहिजे तुम्ही. कॉस इनव्हर्स किती घेऊयात आपण, 1/2 घेऊयात. कॉस इनव्हर्स 1/2 किती येणार, तुम्हाला ऑलरेडी टिग्नोमेट्री मध्ये पण हे झाले, इनव्हर्स टिग्नोमेट्री फंक्शन टिग्नोमेट्री मध्ये झाले. कॉस इनव्हर्स 1/2 विचारला तर आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढू शकतो, नंतर जनरल सोल्युशन सुद्धा काढू शकतो. या केसमध्ये तुम्हाला फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची आहे कॉस इनव्हर्स 1/2 ची. साइन इनव्हर्स एक्सचा आन्सर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतं, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, राईट. साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स. कॉस इनव्हर्स कशात जातो, कॉस इनव्हर्स जातो तुमचा फोर्थ क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट. या कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आहेत, बरोबर आहे का, बरोबर आहे का. परत रिपीट करतो, मी आता मुद्दाम उलट बोललोय, ठीक आहे ना. साइन इनव्हर्सचा आन्सर तुम्हाला कुठे मिळणार आहे, फोर्थ क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. टॅन इनव्हर्सचा आन्सर कुठे मिळणार आहे तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. कॉस इनव्हर्सचा आन्सर कुठे मिळणार आहे, कॉस इनव्हर्स. कॉस इनव्हर्सचा आन्सर मिळतं आपल्याला
फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, राईट? सो बी केअरफुल. इथे फक्त आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत, त्यामुळे फार काही डिफिकल्ट टास्क नाहीये. इनव्हर्सचा कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. बेसिक म्हणजे आपण जाऊया आपण. सो फर्स्ट वन, काय चाललंय? ओके. y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स. त्या पुढच्या तुम्हाला लिमिट्स माहिती आहेत. एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे, वाय ची व्हॅल्यू काय पाहिजे. फार त्याच्यात कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाही. सिंपल वे मध्ये आपल्याला जायचंय. y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स, व्हॉट विल बी डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आपल्याला फाइंड करायचा आहे. तो रेग्युलर वेने आपल्याला फाइंड करावा लागेल. आता याच्यासाठी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आधी माहित पाहिजे. डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला पटकन निघून जाईल, फार काही त्याला प्रॉब्लेम नाहीये, राईट? फक्त आता आपल्याला साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहितीये, पण साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आता लगेच माहित नाहीये. त्यासाठी तुम्हाला परत बेसिक त्याच्या प्रॉपर्टीज कडे जावं लागेल. आता मी तुम्हाला क्वेश्चन समजावं म्हणून लिहिला. आता कन्सेप्च्युअल पार्ट कडे जाऊयात आपण. व्हॉट इज इनव्हर्स फंक्शन अँड लाईक दॅट. आपला y इज अ फंक्शन. ठीक आहे. फंक्शन कुठला असतो तुमचा? रेग्युलर फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज युअर फंक्शन. तुम्ही इनव्हर्स करायला गेलात, तुमचा इनव्हर्स कसा प्रिपेअर होणार? हा एफ येणार लेफ्ट साइडला, म्हणजे एफ इनव्हर्स तुमचा y इज इक्वल टू एक्स क्रिएट होऊन जातो. कन्सेप्ट समजून घ्या कसं कसं चाललेलं आहे, राईट? तो पहिला जो रेग्युलर फॉर्मॅट आहे त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला तर तुम्हाला मिळतो dy बाय dx लेफ्ट साइडला. याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायला गेलात, याला तुम्हाला x ला घेऊन करावं लागेल. ठीक आहे. जसा हा तुमचा y इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, इथं लिहितो मी परत y इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. दुसरा किती तुमच्याकडं? x इज इक्वल टू एफ इनव्हर्स y. याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायला गेलात तर तुम्हाला इथं मिळणार आहे dy बाय dx. याचा डेरिव्हेटिव्ह काढायला गेलात, आता लेफ्टला एक्स आहे, राईट साइडला y आहे, म्हणजे फंक्शन तुमचं y मधलं आहे. मग इथं तुम्हाला जे करणार आहे, दोघांमधला डिफरन्स इथं आपण लिहिणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स कशासाठी? कारण हा तुमचा एक्स व्हेरिएबल आहे. फंक्शन तुमचं एक्स मध्ये असणार आहे. साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स, टॅन एक्स, एक्स स्क्वेअर किंवा त्या टाईप मध्ये फंक्शन एक्स मध्ये आहे. आता आपण ट्रिग्नोमेट्री बद्दल बोलतोय म्हणून साइन कॉस टॅन तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. इथं फंक्शन तुमचा कशामध्ये? वाय मध्ये. मग इथं तुम्हाला काय करावं लागणार? डिफरन्स. इथं तुम्हाला डिफरन्शिएशन करावं लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. त्याचं फंक्शन असेल त्याचा रिस्पेक्ट आपण केलाच पाहिजे. सिंपल नॉलेज, सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. नाहीतर तुम्ही डिफरन्शिएशन करायला गेलात, हा तुमचा dx अपॉन dy असा तुमचा याचा डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर होणार आहे. याचं काहीतरी आन्सर तयार होईल, याचं तुमचं काहीतरी आन्सर तयार होईल. आणि यातनं तुम्हाला समजून जाईल या दोघांमधलं को रिलेशन काय दिसते तुम्हाला. व्हेरी इझी आहे. काय असतं को रिलेशन? dy बाय dx दॅट इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. राईट? बघून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी समजतायत. dy बाय dx तुमचा काय असतो? 1 अपॉन dx बाय dy. हा तुमचा बेसिक फॉर्म्युला. dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. dx बाय dy तुम्ही फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. रेग्युलर जो फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला dy बाय dx मिळणार. आणि दिलेल्या फंक्शनचा जेव्हा तुम्ही इनव्हर्स कराल आणि इनव्हर्सचा जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढाल तेव्हा तुम्हाला dx अपॉन dy मिळणार आहे. बरोबर आहे का? परत मी लिहितो इथं, नीट लक्ष द्या. व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. हे तुमचं रेग्युलर फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन, राईट? इनव्हर्स फंक्शनला जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट कराल तेव्हा तुम्हाला मिळतो जनरली dy बाय dx, एक्स व्हेरिएबल असेल तर, राईट? याचा जेव्हा तुम्ही डिफरन्शिएशन करणार आहे तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे? dx अपॉन dy मिळणार आहे, राईट? तुम्ही dx अपॉन dy वरून dy बाय dx वरती जायचं असेल तर तुम्हाला रेसिप्रोकल करावं लागणार. dx अपॉन dy चा रेसिप्रोकल करा, तुम्हाला dy बाय dx मिळणार. मेन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. रिव्हर्स, मेन फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx त्याला तुम्ही रेसिप्रोकल केलं तर तुम्हाला मेन फंक्शनच्या
इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट मिळेल. समजलं का? बऱ्यापैकी समोर तुमच्या पिक्चर क्लिअर आहे कसं काय काय आहे. हे ब्ल्यू आणि येलो कलर मार्क मध्ये आहे. तेवढं जर तुम्ही लिहून घेतलं प्रॉपरली तरी तुम्हाला ते लिहायचं समजून जाईल. रेड कलर मधलं लिहिलं नाही तरी चालेल किंवा ते जस्ट मी परत कोरिलेट करून दिलेलं आहे. ठीक आहे. इट इज व्हेरी इसेन्शियल. आता क्वेश्चन करत करत ते तुम्हाला जास्त समजतील. पण हे इक्वेशन फार महत्वाचं आहे. dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. दिसताना ते सोपंच वाटतंय. हे काय नेहमीच आहे. राईट साईडला डिनॉमिनेटर वर जातो न्यूमरेटरला. नेहमीच आहे. पण ते इनव्हर्सच्या मॅटर मध्ये कशा पद्धतीने ऍक्ट होणार आहे. कारण दोन्हीकडे व्हेरिएबल तुमचे चेंज होणार आहेत. त्या स्टाईलने तुम्हाला इथं वर्क करावं लागेल. राईट. आता आपण करत होतो फंक्शन आपण बघूयात. y इक्वल टू साइन इनव्हर्स x. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. राईट. डेरिव्हेटिव्ह कसा काढणार मी? तर मला माहितच नाही याचा फॉर्म्युला. मग त्याला मी काय करतो, चेंज करतो थोडंसं. या साईनला घेतो मी लेफ्ट साईडला. साईनला लेफ्ट साईडला घ्या. किती मिळणार आपल्याला? साईन परत लिहितो मी या गोष्टी म्हणजे तुम्हाला परत कुठून चालू झालं हे नीट समजेल. क्वेश्चन कुठला आहे आणि आपण काय करतोय. y इक्वल टू साइन इनव्हर्स x. Find dy by dx. Main question. What we are having? We are having y equal to sin inverse x. So that साईनला लेफ्ट साईडला घ्या. किती मिळाला तुम्हाला? साइन y इक्वल टू x. साइन इनवर्स जेव्हा लेफ्टला येईल तो साइन प्रिपेअर होणार. साइन y इक्वल टू x. त्याला लिहिताना आपण उलट लिहूयात. म्हणजे x इज इक्वल टू साइन y. फक्त साईड चेंज केली आपण. लेफ्ट साईड राईटला, राईट साईड लेफ्टला. आता याचं आपण डिफरन्शिएशन घेऊयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. आता कुणाचा रिस्पेक्ट करायचा आहे? ज्याचं फंक्शन आहे त्याचा रिस्पेक्ट करायचा आहे आपण. बरोबर. कुणाच्या आपण फंक्शनला गेलो ते स्टेजवरती उभे असतात किंवा कुणाचा बर्थडे असेल, लग्न असेल, त्याचा रिस्पेक्ट करावा लागतो. तर आपल्याला जेवण मिळतं त्या फंक्शन मध्ये. बरोबर आहे का? असू नका, समोर बघा. सो एक्स इक्वल टू साइन वाय. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. इथे व्हेरिएबल तुमचा कुठला आहे? वाय. राईट. तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल. लेफ्ट साईडला किती मिळणार तुम्हाला? dx अपॉन dy मिळणार. या x चा कन्वर्ट तुमचा काय होणार? dx अपॉन dy. आता साइन y चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? साइन y चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा cos y. जसा साइन x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x. कारण तो विथ रिस्पेक्ट टू आपण x घेतो डेरिव्हेटिव्ह. साइन y चा cos y येणार. बरोबर आहे का? साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा? cos x. विथ रिस्पेक्ट टू x चा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. साइन y चा डेरिव्हेटिव्ह तुमचा किती येणार? cos y. नुसता साइन थिटा असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला तुमचा? कॉस थिटा. सेम फॉर्म्युले, जस्ट तुमचं पुढचा सिम्बॉल चेंज झालाय. ठीक आहे. चलो dx बाय dy मिळाला आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? dy बाय dx पाहिजे. मग त्याला शीर्षासन करायला हवा. रेसिप्रोकल. मग काय किती मिळणार आपल्याला? सो दॅट dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन cos y. हा झाला dy बाय dx. पण जर तुम्ही मेन फंक्शन बघितलं वायचं, जर तुम्ही मेन फंक्शन वायचं बघितलं तर वाय इक्वल टू साइन इनवर्स एक्स आहे. म्हणजे एक्स मधलं फंक्शन आहे. कुठलंही एक्स मध्ये फंक्शन असेल आणि तेव्हा तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह काढता तेव्हा आपल्याला राईट साईड आन्सर आहे एक्स मध्येच मिळतं. वाय कुठे येत नाही. या कॉस वायला आपल्याला चेंज करावं लागेल. काय चेंज करूयात? इज इक्वल टू 1 अपॉन कॉस वायला चेंज करावं लागेल. आपल्याला ही व्हॅल्यू यूज करावी लागेल. कुठले? इथं तुम्हाला दिसते. याला मी देतो 1. साइन वाय ची व्हॅल्यू आपली x आहे. कॉस वाय ला आपण काय लिहू शकतो? 1 अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. कुठला फॉर्म्युला यूज केला? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इक्वल टू 1. त्याच्यावरून कॉस वाय काढलाय. तुम्ही ते सॉल्व्ह करून बघा. बरोबर हा तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस मग साइन स्क्वेअर वाय किती येणार आहे? साइन स्क्वेअर वाय तुमचा येणार आहे एक्स स्क्वेअर. राईट. फ्रॉम 1. 1 बघा तुम्ही. एक्स साइन वाय ची व्हॅल्यू एक्स आहे. साइन स्क्वेअर वाय तुमचा एक्स स्क्वेअर झाला. सो इथं तुम्हाला मिळाला तुमचा dy बाय dx. इट इज युअर फायनल आन्सर. इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स x then dy बाय dx असतो 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 4-5 त्याला स्टेप्स आहेत पण ते कशा पद्धतीने आलं ते महत्वाचं होतं. आणि आपण हा जो
dx अपॉन dy वरून जो dy बाय dx काढला म्हणजे दोन्हीकडे आपण रेसिप्रोकल केले, त्यातनं आपला dy बाय dx मिळतो, म्हणजे आपण मगाचा जो बेसिक फॉर्म्युला यूज केला, dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy रेसिप्रोकल, राईट. रेसिप्रोकल म्हणजे शीर्षासन. तर काही करून बघा, ठीक आहे. तुम्हाला तुमचा इनव्हर्स मिळेल, राईट. y इक्वल टू कॉस इनव्हर्स x, फाइंड dy बाय dx. आता माझ्यापेक्षा तुम्ही फास्ट करायला चालू कराल, पटापट न बघता पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करा, मागच्या क्वेश्चनला रेफर करून. नाही जमलं तर मग पुढचं परत तुम्ही प्ले करू शकता. व्हॉट वी आर हॅव्हिंग, y इक्वल टू कॉस इनव्हर्स x, कॉसला घ्या लेफ्ट साइडला, कॉस y इक्वल टू x. डिफरन्शिएशन, त्याला आधी उलट लिहायचं राहिलं आपलं, x इज इक्वल टू कॉस y, मग डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y, विथ रिस्पेक्ट टू y घेतोय आपण. dx अपॉन dy किती मिळाला आता आपल्याला, कॉस y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, मायनस साइन y. आता मायनस साइन y ला इथंच चेंज करा, रेसिप्रोकल केल्यानंतर मग ते डिनॉमिनेटरला चेंज करत बसावं लागेल. या स्पॉटला चेंज केलं तरी चालेल, नंतर रेसिप्रोकल करून मग डिनॉमिनेटरला चेंज केलं तरी पण चालणार आहे, सेम प्रोसेस आहे. मायनस तुमचं साइन y किती असणार आहे, अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y. हे आपण का केलं, तर आपल्याकडे ही व्हॅल्यू इथे अवेलेबल आहे, राईट. ही व्हॅल्यू आपल्याकडे इथे अवेलेबल आहे 1. कॉस y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, साइन y ची व्हॅल्यू डायरेक्ट अवेलेबल नाहीये. साइन y ला आपण कॉस y मध्ये कन्वर्ट केलंय, राईट. व्हॉट वी गॉट, dx अपॉन dy आपल्याला मिळालेला आहे मायनस अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y. सेम स्टेप मी परत लिहिली आहे, दॅट इज इक्वल टू मायनस अंडर रूट 1 मायनस कॉस y किती आपल्याकडे x आहे, वी विल गेट हियर x स्क्वेअर, राईट, फ्रॉम 1. मेक रेसिप्रोकल, आता दोन्हीकडे रेसिप्रोकल करा, इथं dy बाय dx प्रिपेअर होणार आणि राईट साइडला येणार आहे 1 अपॉन minus under root 1 minus x square. You can write minus sign at numerator. So dy by dx is equal to minus 1 upon under root 1 minus x square. It is your final answer. If cos inverse x is function, cos inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, minus 1 upon under root 1 minus x square. sin inverse x cos inverse x मध्ये हा मायनसचा फक्त डिफरंट आहे, बाकी टर्म सगळ्या सेम आहेत. मासा टॅन कॉट सेक कोसेक तुम्ही सगळे करू शकता. टॅन कॉट मधला आपण एक करूयात, सेक कोसेक मधला एक करूयात, बाकीचे तुम्ही करालच. y इक्वल टू टॅन इनवर्स x. स्पीड स्टेप सगळीकडे सेम आहेत. काय करायचंय, वी आर हॅव्हिंग y इक्वल टू टॅन इनवर्स x. टॅन ला घ्या लेफ्ट साइडला, व्हॉट विल गेट टॅन y. टॅन y इक्वल टू x, याला तर रिव्हर्स लिहा, x is equal to tan y. Now make differentiation. Differentiation with respect to, कुणाचा रिस्पेक्ट करायचा आहे आता, y, कारण y चं फंक्शन आहे. Differentiate with respect to y. We will get dx upon dy. dx upon dy किती मिळणार आहे आपल्याला, tan y चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, tan चा असतो sec स्क्वेअर, तो sec स्क्वेअर y. इथपर्यंत तुम्ही पोहोचाल. परत लिहितो मी इथं, dx upon dy आपल्याला मिळालेला आहे sec स्क्वेअर y. आता सेक स्क्वेअर y ला तुम्हाला कन्वर्ट करायचंय, जे आपल्याकडे आहे त्याच्यात आपल्याला टॅन y ची व्हॅल्यू आहे x. सेक स्क्वेअर y ला तुम्हाला टॅन y मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय करता येईल, सेक स्क्वेअरला, सेक स्क्वेअर थिटा किती असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर y किती आला, 1 प्लस टॅन स्क्वेअर y. 1 प्लस टॅन स्क्वेअर y म्हणजे किती आला तुमचा, x स्क्वेअर, राईट. यू कॅन राईट हियर फ्रॉम 1, राईट. आता रेसिप्रोकल dx अपॉन dy मिळाला आपला इन टर्म्स ऑफ x, एक रेसिप्रोकल, यू विल गेट आन्सर ऑफ dy बाय dx 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. व्हेरी सिंपल फॉर्म्युला, कुठे अंडररूट वगैरे काय नाहीये. dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, टॅन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह, राईट. कॉट इनवर्स तुम्ही स्वतः करणार आहात, फक्त माझ्या आपण बोललेलो आहे. नेक्स्ट y इज इक्वल टू सेक इनवर्स x. सेक इनवर्स x आपण करून बघूयात, कोसेक इनवर्स x नंतर तुम्ही करा, ठीक आहे, सेम प्रोसेस.
एक क्वेश्चन तुम्ही नीट सॉल्व्ह केला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी पटापट सॉल्व्ह होत जाणार आहेत. तुम्ही अजूनही जर समोर बघूनच सगळ्या स्टेप बघत लिहून घेत असाल तर मग तुम्हाला ते एकदा पण सॉल्व्ह होणार नाही. सिंपल लॉजिक. सेकला घ्या लेफ्ट साईडला. सेक वाय इज इक्वल टू एक्स. त्याला रिव्हर्स लिहूयात. एक्स इज इक्वल टू सेक वाय. टू मेक डिफरन्शिएशन with respect to y's, right? We will get dx upon dy that is equal to आता sec चा डेरिव्हेटिव्ह sec थिटाचा किती असतो? sec थिटा इंटू tan थिटा. सो sec y इंटू tan y, राईट? तर आपण पोहोचलो. परत येतो मी इथं. आपण कुठं आलोय? dx upon dy that is equal to sec y इंटू tan y, राईट? आता यातली ही व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. सेक वाय इज इक्वल टू एक्स. सेक वाय अवेलेबल आहे. या टॅन वायला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. सेक मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण आपल्याकडे सेक अवेलेबल आहे. मग फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं? बेसिक फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो? सेक स्क्वेअर. टॅन किती येणार तुमचा? टॅन स्क्वेअर असणार आहे सेक स्क्वेअर मायनस 1. तुमचा टॅन किती झाला? अंडर रूट सेक स्क्वेअर मायनस 1. इथं पुट करा. what we are getting dx upon dy that is equal to sec y as it is. tan y किती देणार आहे आपण? अंडर रूट सेक स्क्वेअर वाय मायनस 1. क्लिअर आहे का? बघा फॉर्म्युला बरोबर आहे बघा. 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर झाला. टॅन स्क्वेअर झाला सेक स्क्वेअर मायनस 1. टॅन इज इक्वल टू अंडर रूट सेक स्क्वेअर मायनस 1. मग पुट व्हॅल्यूज dx अपॉन dy इक्वल टू सेक y किती आहे आपल्याकडं? x अंडर रूट सेक स्क्वेअर म्हणजे किती? एक्स स्क्वेअर मायनस 1. आपण 1 वरून केलंय कारण सेक वाय ची व्हॅल्यू x आपल्याकडे आहे. मेक रेसिप्रोकल. dx अपॉन dy कंप्लीट झाला इन टर्म्स ऑफ x. टू मेक रेसिप्रोकल dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. इट इज युअर फॉर्म्युला फॉर dy बाय dx. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे आहेत सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. 6च्या 8 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले नीट लिहून घ्या. देन यू कॅन मेक फर्दर. इथं मी त्या गोष्टी घेतो परत पाहिजे तुमच्या समोर, राईट? इथे घेतो मी तुमचा एफ ऑफ एक्स, तर मी तुमचा घेतो एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे तुमचा काय असतो? वाय. आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय तुमचा असतो? डी वाय बाय डी एक्स. ऑर लिहिले मी इथे. तुम्ही साइन इनवर्स एक्स, देन कॉस इनवर्स एक्स, देन टॅन इनवर्स एक्स, कॉट इनवर्स एक्स, सेक इनवर्स एक्स, कोसेक इनवर्स एक्स. तुम्ही प्रॉपर टेबल फाइंड करा. डायरेक्ट फास्ट मी तुम्हाला त्या गोष्टी ऑलरेडी आता आपण फाइंड केलेल्या आहेत ते जस्ट आपण रिवाइज करतोय. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स काय आहे? सगळ्या टर्म सेम ठेवायच्या आहेत, फक्त मायनस साइन द्यायची आहे. मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स एक्स किती आहे? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स काय आहे? त्याला फक्त निगेटिव्ह साइन द्यायची आहे. मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स किती आहे? 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. कोसेक इनवर्स एक्स किती आहे? मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. सगळे 6 फॉर्म्युले तुमचे ऍडिशनल ऍड झाले तुमच्या फॉर्म्युला नोटबुक मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, हे कम्प्लीट करा. मग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. ओके.